मी महाराष्ट्र बोलतोय या प्रवासात आता आहे मराठवाड्यामध्ये। मराठवाडा हा बहुतांशी दुष्काळ प्रदेश मानला जातो। मी आता आहे बीड जिल्ह्यातल्या आष्टीमध्ये। आष्टी म्हणजे पाण्यासाठी सदा सर्वकाळ कष्टी असं टीकेने म्हटलं जातं, पण इथं आल्यानंतर लक्षात येईल इतक्यांदा हापसा मारल्यानंतरही थेंब पाणी यायला सुद्धा किती त्रास होतो, लोकांना किती त्रास होत असेल हे यातनं लक्षात येतच आहे। उंजळवर पाण्यासाठी इतके श्रम जर करायला लागत असतील तर इथल्या लोकांचे काय हाल होत असतील। याच पार्श्वभूमीवर आष्टीमधल्या काही लोकांशी आपण बोलणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमक्या काय समस्या आहेत, काय समस्या भेडसावतात आणि निवडणुकीमध्ये कुठला मुद्दा तुमच्या दृष्टीने प्रचाराचा असेल। काय वाटतंय तुम्हाला नेमकं? निवडणूक तोंडावर आलेली आहे पण पाण्यासाठीचे हाल कायम आहेत। दुष्काळ आता तोंडावर आहे, फेब्रुवारी मार्च महिना सुरू होतोय। काय त्रास होतो नेमका या सगळ्याचा आणि काय महिलांना पाणी येत नाही, त्याच्यामुळे लवकर उठावं लागतं, त्याच्यामुळे मुलांना बी शाळेत जायला उशीर होतो। त्याच्यामुळे कुणी नेता निवडून येईन त्यांनी पाण्याची सोय करावी आणि ही घाण पण अशी नाही पाहिजे ना हापशापाशी, ती त्याची पण व्यवस्था व्हायला पाहिजे। सगळं खूप तळमळीचा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा या भगिनींनी मांडलेला आहे। आणखी काही लोक आहेत त्यांच्याशी बोलू आपण। कुठला मुद्दा तुमच्या दृष्टीने या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा आहे असं वाटतं? बीड जिल्हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे अतिशय दुष्काळी भाग आहे। त्यात आष्टी तर अतिशय दुष्काळी आहे। पाण्याचं इथं फार मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष आहे। पाण्याची मोठी योजना असावी हा इथल्या लोकांचा प्राधान्यानं प्रश्न आहे। त्याचबरोबर रेल्वे पण या ठिकाणी आली पाहिजे। त्यासाठी येणाऱ्या आमच्या प्रतिनिधीनं भरमसाठ म्हणजे योग्य ते बजेट इथं उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि ही योजना तातडीनं या कार्यान्वित केली पाहिजे। रस्त्यांचा दळणवळणाचा प्रश्नसुद्धा फार अतिशय गंभीर महत्त्वाचा आहे। या भागामध्ये जे इंटरनल रोड्स आहेत त्या रोडची परिस्थिती इतकी दयनीय आहे की असं वाटतं की हे सर्व बाकीच्या डिपार्टमेंट्स बंद करून पंतप्रधान ग्राम सडक योजनेमार्फतच हे सगळे रस्ते जर झाले आणि त्यासाठी जर प्रयत्न करणारा लोकप्रतिनिधी मिळाला तर निश्चितच त्याला फायदा होईल। तुम्हाला काय वाटतं? जिल्ह्यात रेल्वे सुरू झाली तर लोकांना कामकाज मिळेल आणि शहरात MIDC वगैरे सुरू होतील। MIDC आहे पण ते जास्त जाणं वगैरे पाणी नसल्यामुळं, रेल्वे नसल्यामुळं स्टॉप आहे, तिथलं कामकाज काय सुरू झालं नाही MIDCचं अजून। ते व्हायला पाहिजे। त्यांच्या दृष्टीने जसा पाण्याचा प्रश्न आहे तसाच इथल्या रस्त्यांचाही प्रश्न आहे। काय माऊली, कुठलं गाव तुमचं? आष्टीमध्ये आपण आहोत, काय तुम्ही करता आणि कुठला मुद्दा तुमच्या दृष्टीने निवडणुकीतला? आमचा मुद्दा आहे प्रामुख्यानं कुकडीचं पाणी आष्टी तालुक्याला आलं पाहिजे। जर हा मुद्दा पाण्याचा जर सुटला तर लोक महाडच्या 14 तळ्यानंतर ही पाणी प्यायला त्यांना मिळेल आणि सुखासमाधानी पाणी ही जीवन आहे असं आम्हाला वाटतं। आणि घाणीचं साम्राज्य या गटरामध्ये सुद्धा पाईप घातलेत। यापूर्वी टँकरनी पाणी जे आणलं पूर्ण गाळ लोकांना यावं लागला, अंगावर जर घेतलं तर पूर्ण शरीर काळं होत होतं। तेव्हा कुकडीचं पाणी आलं पाहिजे। आणि प्रामुख्याने ही राष्ट्रीय संपत्ती विद्यार्थी जीवनामध्ये शिक्षण घेण्यासाठी आमचा जिल्हा हा ऊसतोडी कामगारांचा आहे। ऊसतोडी कामगारात असल्यामुळे हा जिल्ह्यामध्ये आई वडील कारखान्याला जातात आणि या मुलांना शिक्षणासाठी इथं ठेवतात। एसटी वेळाला जात नाही, स्टँडवर सगळं घाणीचं साम्राज्य। पाऊस असल्यानंतर पूर्ण स्टँड गळतं, इतकी वाईट अवस्था आहे। एक तर मुलांना शिक्षणाची आवड नाही, इकडून तिकडून गोरगरीब कष्ट करून पोरांना लावतात, मुलींना शिक्षणाला येतात नाही। रस्ते खराब असल्यामुळं पूर्ण मतदारसंघामध्ये रस्ते फार खराब आहेत, गुडघेतखाली खड्डे आहेत, एकही रस्ता झालेला नाही। तर असं आम्हाला वाटतं शुद्ध पाणी प्यायला आष्टी तालुक्यात मिळालं पाहिजे आणि कुकडीचं पाणी जर मिळालं तर निश्चित सामान्य माणसाचं जीवन उंच मानाने जगता येईल असं आम्हाला वाटतं। पाण्याचा मुद्दा त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहेच, पण त्याचबरोबर इतरही काही मुद्दे आहेत। आपण आणखी काही लोकांशी बोलू आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय मुद्दा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। काय वाटतं तुम्हाला नेमकं? आत्ता जसं त्यांनी सांगितलं रस्ते चांगले नाहीत, पाणी चांगले नाही, अजून काय व्हायला पाहिजे की जो निवडणुकीतला मुद्दा असला पाहिजे? या ठिकाणी भरपूर मुलं BSc BCom आणि BCS करून पडलेले आहेत, परंतु त्यांना रोजगार उपलब्ध नाही, म्हणजे सुशिक्षित बेकार वर्ग निर्माण होत आहे। त्यासाठी व्यावसायिक शिक्षण देणारे संस्था चालू केल्या पाहिजेत। आमचं एवढंच मागणं आहे ना त्याविषयी। व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था व्हायला पाहिजेत। पाणी यायला हवंच आहे, पण शिक्षण घेतलेल्या लोकांनी काय करायचं हा मोठा एक बेरोजगारीचा प्रश्न याही तालुक्यात भेडसावतोय। आणि त्यामुळं लोकप्रतिनिधी कुणीही असला, निवडणूक कुठलीही असली तरी हे जे मूलभूत पाण्याचे शिक्षणाचे लोकांचे प्रश्न आहेत ते सोडवले जावेत अशी अपेक्षा आहे।